शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब जिभाऊ पाटील, नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेखाताई मालचे, उपनगराध्यक्ष राजूभाऊ पाटील, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण सगळं 4:30ला मला मुंबईला जायला विमान आहे, त्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सगळे माझे बंधू, पत्रकार मित्र आणि लाडक्या बहिणींनो, आज पवित्र दिवस आहे, सावित्रीबाई यांची जयंती आहे। येत्या काळामध्ये जिजाऊंची जयंती होणार आहे आणि आज महिला मुक्त दिन आहे। या पवित्र दिनी आज सकाळी पाचोऱ्यामधल्या नगराध्यक्षांनी चार्ज घेतला, आज भडगावच्या नगराध्यक्ष चार्ज घेत आहे। म्हणजे लक्ष जर नजर टाकली तर भडगाव पाचोऱ्यावर महिलांचंच राज्य आलेलं आहे। तिकडे भी नगराध्यक्ष महिला, इकडेही नगराध्यक्ष महिला आणि नगरसेविका पाहिला तर बहुतेक महिला। आता माणसांचं काही खरं नाही। त्यामुळे सावित्रीबाईंनी 1 जून 1948 साली पहिली शाळा उघडली। जर सावित्रीबाईंनी आपल्याला सावध केलं नसतं तर आज या महिला ना नगरसेविका दिसल्या असत्या ना नगराध्यक्ष दिसल्या असत्या। त्यामुळे सावित्रीबाईंनी जे उपकार आपल्यावर केलेले आहे ते सगळ्यात महत्वाचे आहे। आज आपण बघतोय किशोरप्पांनी भाषणामध्ये सांगितलं की पुरुषांपेक्षा जास्त महिलांना निमंत्रण या ठिकाणी देण्यात आलं। आमदारकीमध्ये सगळ्यात जास्त मतदान जर आम्हाला कुठे मिळालं असेल तर आमच्या लाडक्या बहिणींनीच आम्हाला मतदान दिलं। दाढीवाला शिंदे एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं, भाऊ तो म्हणले भाऊबीजलाच 500 टाकतो, रक्षाबंधनलाच 500 टाकतो, पण एकनाथ शिंदे तर दर महिन्याला 1500 टाकतो। त्यामुळे या बहिणींनी त्या भावाला मतदान करून आम्हाला आमदार केलं। आणि आता एक झोपडीमध्ये राहणारी भिल्लबाई, लोक सांगायची बाई निवडून येऊ शकत नाही, पण आपण असा काही चमत्कार केला की आपण झोपडीमधल्या बाईला या भडगाव शहराचं नगराध्यक्ष करून दाखवलं। त्याबद्दल आपल्या सगळ्या महिलांचं मी अभिनंदन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, त्यांचे फार मोठे उपकार आहेत की पुढच्या काळामध्ये येणारा लोकप्रतिनिधी हा राजाचा पोरगा राजा नसेल, पुढचा येणारा पोरगा हा राजाचा असला तरी त्याला राजा होण्याकरता सिद्ध करावं लागेल की मी राजा होतोय। आता राजा व्हायचा असेल तर तो मतपेटीतून राजा होईल। आणि आज जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या भिल्ला समाजाला अभिमान असेल की आमच्याही समाजाची बाई आज एवढ्या मोठ्या पदावर बसली। यांच्या समाजात भलती भयानक परिस्थिती आहे, हा म्हणजे हा, ना म्हणजे ना। कारण की माझ्या तालुक्यातही 15,000 भिल्ल आहे। हे ज्याला शब्द देतात त्याला 100% देतात आणि ज्याला देत नाही त्याला 100% देत नाही। सगळ्यात स्वाभिमानी समाज। या ठिकाणी सामाजिक वातावरणही केलं जातं। अहो, काम करता माणसाला कुठलाच समाज लागत नाही। समाजाचा विचार झाला असता तर किशोरप्पा भी आमदार नसते आणि मी पण आमदार नसतो। जो काम करेगा वही राज करेगा, जो काम करेल तो राज्य करेल। आणि आज आम्हाला या गोष्टीचाही अभिमान आहे। नगरसेवक यावे तर निवडून किती यावे, 10, 12, 15, तुम्ही तर 20 नावाने चालला घ्या तो 21। ती ताई एक अपक्ष आहे ना, आप अपक्ष हो ना, हा त्या ताई धरून 20 आणि आप अध्यक्ष धरून 21, मग सामनेवाला असला 4। हा काय खरं आहे ते, हा मटका पकडायला मी माणूस नाही, फक्त 4 खांदा आहेत त्या। त्यामुळं 20 लोक आणि नगराध्यक्ष पडून 21। शहराचा विकास तर मागच्या काळामध्ये भरपूर झालाय, पण आता महिला सक्षमीकरणाची एक जिद्द किशोरप्पांनी घेतलेली आहे की सगळ्यांकरता कामं झाली। आता आम्हाला महिलांना पुढे करायचं आहे, महिलांना सक्षम करायचं आहे, बचत गटांना पुढे आणायचं आहे। सगळेच लोक बचत गटवाले त्यांनी सांगितलं ते खरंय। पहिले या बचत गटवाल्या बाया काय करत त्या सध्या समा पैसा वाटिले,
हा, दुसऱ्याला देत नाही, त्यासल्यातच ना, त्यासनच व्याज आणि त्यासनच काम आणि त्यासनच काम. नंतर नंतर यांनी नवीन काम सुरू केलं. मग पापड लाटतील, शेवया काढतील, काय ते लोणचं करतील. जळगावला तर ते कोट्यानगरच्या बोगद्याच्या खाली पुरी का ते पुरी पुरणपोळी 80 रुपये. येत नाही आता बाया, खापरची पुरी कोणाला येत नाही, माय मायला येत, तुम्हाला येतं का नाही येतं मला माहित नाही. नवीन पुरी नाही येत नाही ते. माझी आई मग शेवाळ्या करे ती पाट्यावर आणि आम्हाला तोडायला येते त्याच्यावर टाकायला खाट्यावर. आता तसं दिसत नाही गल्लीत. आता शेवाळ्या बी आहेत त्या मशीन. आता मोबाईल निघलाय, मोबाईल मुळे आईला फोन लागला, काही सांगते तशी बाजी होते. म्हणजे आता सगळं बदललंय, सगळं बदललंय. जळगाव मध्ये आपण 23 दुकानं उघडले खाऊ गल्लीचे. तिचं नाव दिलं खाऊ गल्ली. तिथे आमच्या बचत गटाच्या बाया शाकाहारी जेवण बनवता, मांसाहारी जेवण बनवता, वेगवेगळे पापड ठेवता, मसाला ठेवता, लोणचं ठेवता. किती बायांना उद्योग मिळाला? 150-200 बायांना मिळाला. आता तसंच आपण भडगाव मध्ये किशोरप्पांच्या सूचनेनुसार एक मोठा मॉल महिला बचत गटांकरता देतोय की तिथं आमच्या महिला बचत गटांचा माल विकला जाईल. आणि महिला ह्या पहिलेपासून बचतच गट होता त्यांचा. पण पहिले काय करेत? आमच्याच खिशातून पैसे चोरेत. पापडच्या डबड्यात, उडीदच्या डाळीच्या डबड्यात. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही नाही, तुमच्या वयाच्या नाही, आमच्या सांगतोय. नाही तर तुम्हाला राग येईल, का शिकाडालो ना जाणू वाटे. तर सांगायचा अर्थ असा की पहिले पण बँक होती, पण नवरा अडचणीत आला का ते आमचे चोरलेले पैसे आम्हालाच भेटायचे. संसार जो चालवायचा असतो त्याच्याकरता माझी माय बहीण आपल्याला मदत करते. आणि आपण नशिबवान आहेत अप्पा. बऱ्याच लोकांना बहिणीने, आता तर पुढे मावश्या बी राहणार नाहीत. मायच्यान कधी एक पोऱ्याने एक पोर कधी मावशी, राम राम मावशी. आता मावशी नाही, आता पावशी सापडीन गरमा, पण मावशी नाही. बरोबर? कुठे काही मला किती मावशी आहे? किती? माझी जन्म देणारी आई ती वारली. मी 6 महिन्याचा असताना, मला तिचा चेहरा बी आठवत नाही. मी 6 महिन्याचा असताना ती वारली. त्या माझ्या मावश्या 4. ज्या आईने मला लहानचं मोठं केलं काकूनी, त्या मावश्या 4. आणि माझ्या वडिलांनी लग्न केलं होतं सेकंड, ती सावत्र आहे, त्या मावश्या 4. 12 मावश्या आहेत. 17 मावस भाऊ, 23 मावस बहिणी. विचार, पुरी गाडी भर आपलं काम. आता आहे का तसं? नाही, मावशी नाही, नो मावशी. त्यामुळे नशीबवान लोक तेच आहे की ज्यांना बहिणी आहे. किती गरीब बहीण असू दे, भाऊ अडचणीत राहू दे, सगळ्यात पहिले जर कोणी धावून येत असेल तर ती माझी लाडकी बहीण धावून येते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. नवऱ्याचे पैसे घेऊन जाईन भावाकडे, तिकडे साडी घेईन, माया भाऊन घेतली असं सांगेन. अशी हुशार माझी बहीण आहे. पटतंय ना? 1,00,000% पटतंय. मी अनुभवतोय ना माझ्या बायकोचं तेच. त्यामुळं आज खरंच बहीण असावी. कारण की माझी आई वारली तेव्हा मी 6 महिन्याचा होतो. माझी बहीण थोडी मोठी होती, 7वी 8वीत. ती मला खांद्यावर घेऊन फिरायची. तिनेच मला बरेच दिवस वागवलं. मग काकूनी मला जवळ आणलं. बहीण पाहिजे हो, बहीण पाहिजे. आणि आपण तर एवढे नशिबाने अप्पा, त्या का पडणार तेसले बहिणी भेटण्यातच नाही. हे हजारो बहिणी आपल्या मागे, आपला कोणी वाकडा करू शकत नाही. म्हणून आपण नशिबान आहेत की एवढ्या महिलांचं प्रेम आम्हाला मिळत आहे. यांना सुरक्षा पाहिजे आहे, यांना काम पाहिजे आहे, यांना उद्योग पाहिजे आहे. या घरात बसून सुद्धा जर उद्योग दिला. आता एक धंदा आहे. माझी सख्खी बहीण, आपल्याला पटणार नाही तुम्ही काही सांगता म्हणून, माझी सख्खी बहीण नाशिक मध्ये कोण बनवते आप्पा? कोण? काय कोण माहिती तुम्हाला? ते मेहंदीचा रांगोळी काय म्हणते आपले नक्षी काढता तुम्ही. नवरदेवचा एवढा हात, नवरीचा एवढा हात, ते फुल, ते तिचा कोण आहे? तिचे इतके कोण विकले जातात विचारू नका.
ती वात तयार करते, वात. आपण ती 120 ची वात म्हणजे मानतेची असते ना, काही मानतेच्या वाता एवढा गट्टाचा गट्ट बनवते ती. 200च्या वाता, 2200 वाता. आणि शहरच्या बाया काय मग गच्च माल राहतो, विकत घेता. तिचा मुलगा सीए आहे, मुलगा सीए आहे तिचा, त्याचा वेगळा कार्यक्रम आहे. पण ही 43 बायांना काम देते, 43 बायांना काम देते. काम करणाऱ्या बाईला काम आहे, नुसतं टीव्ही पाहायचं. बहु भी कभी सासती, सास भी कभी बहुती. मग काही आपलं भलं होणार नाही. आता तुम्ही म्हणाल काय शिकायला आला का, कीर्तनकार आहे का मंत्री जाणून. पण जे माझ्या घरात घडतं ते तुमच्याही घरात घडतं. नाही तर पाटील गावले बेवाडेन बाई अंगठा दावाडे, तो धंदा काही कामना नाही. म्हणून मी आपल्याला सांगणार आहे की महिलेंकरता जर चांगला उद्योगधंदा मिळाला, त्याच्याकरता हे आता सोलर सुरू होणार आहे, सोलर सिस्टीम. याच्यात काहीच नाही. बाया कशाला घाबरतात, नाही भो कर्ज नको, भो कर्ज नको. समजून घ्या, याच्यात कर्ज बिर्ज काही नाहीये. तुम्हाला सबसिडी आहे, पद्धतशीर तुमचं लोन फिटण्याची हमी आहे, आणि तुम्हाला उद्योगधंदा आहे. हे सगळं समजून घेतलं पाहिजे. एवढं चांगलं काम या ठिकाणी आप्पांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये होणार आहे. खरंच मी दोघं कार्यक्रमांना पाहिलं. आज तर सुनबाईंनीच त्या ठिकाणी पदग्रहण केलं. त्या ठिकाणी आप्पांनी त्यांना त्या ठिकाणी त्यांना पदग्रहण करण्याकरता आमंत्रित केलं स्वतः. आणि आज दुसरं आपण आमच्या ताईला या ठिकाणी आमंत्रित केलंय. आता बालचे ताई, तुमच्यावर सगळी जबाबदारी आहे. राजूदादा अनुभवी आहे, सगळे नवीन नगरसेवक आहेत. एकदम कमी कमी वयाच्या लेडी दिसता इथं बऱ्याच. जवान तर एकदमच पहिलवान दिसतो. काय नाव हो तुझं? राहुल राजेंद्र ठाकूर. ट्रॅक्टरवर काम करतो. आई नीट चालावजो काका. आता आप्पांनी त्यांचं काम केलंय. आप्पांनी तुम्हाला निवडून आणलं. कसं निवडून आणलं मला बी माहिती आहे. रात रात जपेलनी हो. कसं निवडून आणलं तुम्हाला माहित आहे. निवडून आणण्याकरता काय मेहनत केली तुम्हाला माहित आहे. आता आमदार होण्याच्या टायमाला आप्पा झोपून राहायला पाहिजे, आणि भडगावनी तसंच काम तुम्ही करून दाखवलं पाहिजे. नाही तर काय उपयोग नाही. तर नगरसेवक झाला का इतका भारी बोलतो तो, नाम आवरात नाही हो. काही काही लोक तुम्ही नाही बरं जे सांगतोय मी असं. म्हणजे काही काही नगरसेवक झाले की 2-1 महिने चांगले राहतात ते. मग तो काय सांगतो, माझ्या बापची पुण्य होती, माझ्या आजल्याची पुण्य. कसा येऊ तरतून आजला खाली आता मतदान देवाले. काही पण सांगता, काही पण सांगता. इथली पुण्यही होती तर अपक्षच राहता तू. सांगायचा अर्थ असा आहे की आता आम्ही तुम्हाला निवडून दिलाय. मी आप्पांना माझा अनुभव सांगितला. मी 2009 साली निवडणूक हारलो. किती मतांनी? 4090 मतांनी. मला मतं किती पाहिजे होते? फक्त 2100. किती? निम्मे करा ना. 4090 म्हणजे 2100. माझे धरणगाव नगरपालिकेमध्ये 19 पैकी 20 पैकी 19 नगरसेवक शिवसेनेचे होते. किती? 20 पैकी 19. गैरा भारी भरू मी नगरसेवकासवर. शिवसेना अलग, भाजप अलग, राष्ट्रवादी अलग, काँग्रेस अलग. त्यांना मतं भेटले 68%, त्यांना मतं भेटले 62%, आणि आम्हाला मतं भेटले 38%. आम्ही निवडून आलो. आमदारकी लागली. जे असले मी पाडेल होता ते एक खट्टेला टाकणार की साला आऊ फिरेल होता आपल्या विरुद्ध. ते तर आयती 62% होते. आणि मग आपल्यामधले यांनी काही लपडी करून ठेवली, घाण करून ठेवली. कोणी रोड खाल्लं, कोणी गटार खाल्ली, कोणी संडास खाल्ली. त्यांनी तर मतं दिलेच नाही. पण आपल्यामधल्यानी एवढी घाण करून ठेवली की मी 5600 मतांनी मायनस होतो. किती राजू दादा? मला बरबरी मग बी ठेवतात ना. 2000 का निवडून होतो मी. तर मग माय बाप हो, निवडून आलाय तुमचा सत्कार. पण दर 6 महिन्यामध्ये तुम्ही वार्डात फिरले पाहिजे. 2 दिवसात, 4 दिवसात. हे कर्जदार आहे. आपल्याला कर्ज दिलाय, आपण कर्जदार आहोत. आपण कर्जदाराकडून कर्ज घेतो, नाही मुद्दल तर याज देतो. आणि याज नाही देवाला तर दरवाजावरून जातो. तो काय म्हणतो, अहो जित्ताय ना, पैसा जित्तायत. नगरसेवक तसा पाहिजे. काम होत नसेल तर ठीक आहे, मग गल्ली गल्ली फिरो. कर वो कसं आहे, काय आहे, गटर काढली का, संडास काढली का, काय झालं, इकडे झालं. लोक का नाही हो,
येतो बिचारा, नाही तर निवडी उन्हात ह्या जातात नाही का काही काही, बाजूला लग्न आहे तरी जात नाही, कोणाचं दुःख झालंय तरी जात नाही. आता पहिला कार्यक्रम काय करा, हळदी कुंकू. किती भारी कार्यक्रम येतो तुमच्या, तुझ्या कुंकून माझ्या कुंकून तुझ्या डोकं, इथलंच काम करायचं. बायांशी जोडायला काय लागतं. पहिला कार्यक्रम महिलांनी काय करायचा, 14 जानेवारी संक्रांत, तिळगुळ घ्यान गोड गोड बोला. संक्रांतच्या जेवढ्या वार्डातल्या बाया आहेत, आता तुम्ही 3-3, 2-2 महिला प्रत्येक वार्डातून निवडून आले, सगळ्या बायांना बोलवा, हळदी कुंकूचा कार्यक्रम घ्या, समस्या जाणून घ्या. त्या नगराध्यक्षाला सांगा, त्यांच्याकडनं सुटल्या तर ठीक, नाही तर ते आप्पांना सांगतील, आप्पांकडनं सुटलं नाही तर ठीक, मला सांगतील, माझ्याकडून नाही सुटले तर मी शिंदे साहेब सांगेन. असा आपला पिक्चर आहे. त्यामुळं असं जर आपण लोकांच्या संपर्कात राहिले तर लोक आपल्याला पुन्हा पुन्हा निवडून देतात. आमच्याकडे एक मनोज चौधरी नावाचा नगरसेवक जळगाव शहरातून बिनविरोध झाला. तो पहिल्या वेळेस निवडून आला तेव्हा 21 वर्ष आणि 1 महिन्याचा होता. आता 4थ्या वेळेस निवडून आला. 30,000 मतांमध्ये त्याच्या तेली समाजाची मतं फक्त 600 आहे. किती? 600. पण तो लग्नामध्ये राहतो, पत्रवाडी उचल्यालो, टँकर पाठवणे, मौतीत जाणे, स्वर्गरथ पाठवणे. त्याचा वार्ड आहे 30,000 मतांचा. किती? 30,000 मतांच्या वार्डामध्ये माणूस बिनविरोध 4थ्या वेळेस येतो. याचं कारण त्याचा जनतेशी असलेला संपर्क, त्यांनी लोकांची केलेली कामं. माझा राग येऊ देऊ नका, मी संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तिळगुळ पाठवणार आहे, त्यामुळे माझा राग येऊ द्यायचा नाही. मला अनुभव आलाय ताई, नाही तर मी 6व्या वेळेस आमदार राहिलो असतो. 6 टर्म आमदार आहे सांगितलं असतं मी, गिरीश महाजन सारखं. गिरीश बोगस सांगता मी 7 टर्म आमदार, मी बी सांगतो मी बी 6 टर्म आमदार. तर माझं सांगायचा अर्थ असा, विनोदाचा भाग सोडा, की या थोड्याशा चुकांमुळे आपल्या संघटनेचे काही गोष्टी कळत असतात. म्हणून आता मालचीताई बिचाऱ्या सर्वसाधारण कुटुंबातल्या आहेत. राजूभाऊ तुम्ही आणि सगळे अनुभवी मंडळी आहे, त्यांना सगळ्यांनी सांभाळून घ्यावं. गरज पडली तर आपला शिंदे साहेबांचा फंड बिलकुल अपुरा पडणार नाही. आणि पालकमंत्री म्हणून मी सुद्धा बडगाव नगरपालिकेला पैशांची कमतरता पडू देणार नाही, एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो. मी बरेच कार्यक्रमांना गेलो शपथग्रहणाच्या, एवढ्या बहिणी सापडल्या नाही मला तिथे. पण तुम्ही काय आला खिजवून, मला काही समजत नाही. आप्पा सांभाळा, उद्या जर 50% रिझर्वेशन महिलांचा आमदारकीमध्ये आलं, आपलं काही खरं नाही रे आप्पा. ठीक आहे, ते पण नशिबात लागतं, प्रारब्धात लागतं. नशिबात असेल तर सगळं होतं. मी नेहमी एक उदाहरण देतो, फार जुनं आहे ते, बरं आवडतं लोकांना, 100 वेळेस सांगितलं तरी. एक बोकड्याची मानता होती, बोकड्याची. खाटीक लोकांनी त्या बोकड्याला रिक्षात टाकला. बोकड्याला घेऊन चालले वरणगावला, एक पिरोबावर काहीतरी तिथं मानलेलं होतं. रिक्षात टाकलं, बोकड्या 9 खाटीक बसले. रिक्षा चालली, तिकडून ट्रक आली, दोघांची ठोस झाली. 9चे 9 मेले, बोकड्या वाचला. दुसऱ्या दिवशी त्या बोकड्याचा पेपरमध्ये फोटो छापून आला. हाऊस तो भाग्यशाली बोकड्या. त्याच्या नशिबात मरण नव्हतं. ज्याचं मरण करायला लोक घेऊन गेले त्यांचं मरण झालं. जो मरण्याकरता जाणार होता तो वाचला. तसंच राजकारणात आहे, ज्याच्या नशिबात आहे ते छप्पर फाडून येतं, लोकांच्या आशीर्वादाने येतं. त्यामुळे आपण सगळेजण नशिबवान आहात की तुम्ही काही पाय पुण्याने केली असेल, तुमच्या घरच्यांनी केली असेल, देवाने केली असेल, पक्षाने तुमच्यावर उपकार केलेले आहेत. त्या पक्षाकरता पुढच्या काळामध्ये भरपूर काम करा. आपल्या सगळ्यांना मी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव. तुमच्यामध्ये बऱ्याच बहिणी लखपती हो, काहींपाशी गाड्या होत आणि गाडीमधून मला सांगत की भाऊ मी चालली माझ्या माहेरी. तर असं मला वाटतं की पुढच्या वेळेस अशा माझ्या बहिणी असाव्यात, असं मला या ठिकाणी वाटतं. चुकला असेल तर भाऊ म्हणून तुम्ही मला माफ कराल. आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊसाहेब. यानंतर महारॅली थेट नगरपालिका कार्यालयावरती जाणार आहे आणि तिथं पदग्रहण समारंभ होणार आहे. त्याआधी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आदरणीय इम्रान अली नगरसेवक हे करतील. आलेले सर्व बंधू भगिनींचा आप्पासाहेबांकडनं आणि शिवसेनेकडनं खूप आभार व्यक्त करतो आणि सगळे रॅलीत चला अशी विनंती करतो. धन्यवाद. सर्व रॅलीत चला, सहभागी व्हा अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या भडगाव तालुक्यात आहे ज्याचा गाजा वाजा या भडगाव तालुक्यात